जय हिंद जय भारत बंधू आणि भगिनींनो, काँग्रेस पक्षाची उत्पत्ती कशी झाली आणि कोणी केली? तर 28 डिसेंबर 1885 साली ये वो हुम नावाचा इंग्रज अधिकारी हा या इंग्रज अधिकाऱ्याने मुंबई या ठिकाणी या काँग्रेस पक्षाची स्थापना केली. म्हणजे तो या काँग्रेसचा मूळ रचयिता आहे. त्यांनी जे काँग्रेसला लिहून दिलेले नियम वगैरे अटी आहेत त्या आज तगत काँग्रेसचे लोक पाळतायत. हुम हा ब्रिटिश अधिकारी असून त्यांनी या काँग्रेसची स्थापना भारतीय काँग्रेस म्हणून, म्हणजे सुरुवातीला नॅशनल काँग्रेस या नावानं स्थापना केली. तो संस्थापक अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्य करायचा. नंतर त्याने ते अध्यक्षपद काँग्रेसचे उमेश बॅनर्जी किंवा ओमेश बॅनर्जी यांना ते दिले अध्यक्षपद म्हणून. आणि काँग्रेसच्या नंतर त्याचे नाव भारतीय काँग्रेस असे करण्यात आले. आणि या काँग्रेस पक्षाची पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी तेजपाल संस्कृत पाठशाळा या ठिकाणी घेण्यात आले. पहिले अधिवेशन. या अधिवेशनामध्ये दिनेश वाचा, त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी, जे रतन टाटा किंवा त्यांच्या परिवारातले नात्यातले, म्हणजे जमशेदजी टाटा जे आहेत त्यांचे मामा लागतात, ते असं काहीतरी जवळचं नातं आहे. ते त्या सदस्यामध्ये दिनेश वाचा आणि जमशेदजी टाटा असे 78 लोक या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये हजर होते. आणि या हुम याने स्थापन केलेल्या, रचलेल्या त्या काँग्रेसच्या पायाभरणी केलेल्या काँग्रेसचा कार्यकाल गेली 75 वर्षे आजतगत चालू होता. म्हणजे 2014पर्यंत तरी चालू होता. आजही त्याची हालचाल बऱ्याचशा ठिकाणी जाणवते. परंतु पूर्वीच्या काळामध्ये स्वतंत्र भारत झाल्यानंतर काँग्रेसने आपली राजकीय वर्चस्व देशावर मजबूत अशा पकडीने चालू ठेवलं. आणि या काँग्रेसच्या जे पक्षांतर्गत निर्णय घेतले गेले ते कधीकधी ज्यांना आपण बापूजी म्हणतो किंवा महात्मा गांधी म्हणतो, त्यांनी इच्छा नसताना सुद्धा काँग्रेसच्या बाजूने होकार दिलेला आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या त्यांना पसंत नव्हत्या, तरीही त्यांनी त्या मान्य केल्या. मग पंडित नेहरूचे पंतप्रधान पद असो, राष्ट्रीय काँग्रेसची निवडणूक असो, त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबरची निवडणूक असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबरची निवडणूक असो, त्याच्यामध्ये जे हेराफेरी केली ती बापूजींना मान्य नव्हती, तरी पंडित नेहरूच्या दबावाने त्यांना ती मान्य करावी लागली. ज्या निवडणुकीमध्ये मुंबईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हरवण्यात आलं होतं पंडित नेहरूच्या सांगण्यावरून, हे मी सांगत नाही, तो त्या काळचा इतिहास सांगतोय. तुम्ही इतिहासाची पुस्तकं चाळा, पानं चाळा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे IPSC UPSC किंवा IAS परीक्षा देणारे विद्यार्थी असतील त्यांनी तो हा व्हिडिओ अवश्य बघावा, त्याचा अभ्यास करावा की काँग्रेस अधिवेशन कधी झाले, कोणी स्थापना केली, पहिले भारतीय अध्यक्ष कोण, पूर्वीचे काँग्रेसचे नाव काय,
राष्ट्रीय काँग्रेस, नॅशनल काँग्रेस म्हणून त्याची कशी ओळख होती, नंतर ते भारतीय काँग्रेस कसं झालं, म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस कसं झालं, हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी देणार आहे. आणि मग काँग्रेस पक्षाची लोकशाही अंतर्गत निवडणूक चिन्ह म्हणून बैलजोडी निवडण्यात आली, कारण ते शेतकऱ्याचं उपयोगी साधन असं मानलं गेलेलं आहे, किंवा शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडित असं एक जिव्हाळा असलेलं नातं या बैलाशी भारतीय शेतकऱ्याचं, जो सर्वसामान्य माणूस आहे त्याचं जीवन या बैलाशी जोडलं गेलेलं आहे. मग हे सर्व जीवन या मुक्या प्राण्याशी जोडल्यामुळं हे निवडणूक चिन्ह काँग्रेसने पूर्वीच्या काळामध्ये सुरुवातीला वापरलं. आणि त्याच्यानंतर 1961मध्ये थोडा काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसचे 2 पक्ष झाले. आता फूट पडण्याचं आणि एका पक्षाचे 2 पक्ष होण्याची परंपरा ही भाजप, सेना यांची नसून पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. नाही अशातला भाग नाही आहे. काँग्रेसची फूट 1961मध्ये जवळपास माझ्या मते पडली आणि त्याच्यामध्ये काँग्रेस आर किंवा काँग्रेस आय असा एक गट आणि काँग्रेस ओ असा एक गट, असे 2 गट त्या ठिकाणी तयार झाले. मग एका गटामध्ये श्रीमती इंदिरा गांधी ह्या राहिल्या, ज्याला काँग्रेस आर किंवा आय म्हटलं जातं, त्या पक्षामध्ये त्या राहिल्या. आणि जो काँग्रेस ओ होता त्याच्यामध्ये कामराज नावाचे सदस्य व्यक्ती राहिले, जे त्या पक्षाचे अध्यक्ष झाले. मग ह्या 2 पक्षाचे 2 अध्यक्ष. मग आता 61मध्ये इंदिरा गांधीकडं अध्यक्षपद आलं आणि कामराज यांच्याकडं अध्यक्षपद आलं. हे दोन्ही 2 पक्षाचे अध्यक्ष झाले. मग एका काँग्रेसचे 2 काँग्रेस झाले, म्हणजे एक काँग्रेस होतं भारतीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय काँग्रेस, त्याचे 2 काँग्रेस झाले, आर किंवा आय आणि एक ओ. मग हे असे त्याचे विभागणी झाली. विभागणी झाल्यानंतर मग ते प्रत्येकजण आपापल्या परीने कार्य करू लागले. परंतु जो कामराज यांचा पक्ष होता ओचा, त्यांना बैलजोडीचं चिन्ह मिळालं आणि श्रीमती इंदिरा गांधी यांनी गाय आणि वासरू हे चिन्ह मिळालं आणि तिथून प्रवास सुरू झाला काँग्रेस पक्षाचा. मग त्याच्यामध्ये फूट पडल्यानंतर नंतरच्या काळामध्ये जनसंघ वगैरे, जनता दल, त्याच्यानंतर असे म्हणजे बरेचसे पक्ष मार्केटमध्ये आले, उदयाला आले. त्याच्यानंतर इकडं आंध्रामध्ये अण्णा द्रमुक वगैरे, तामिळनाडूमध्ये असे म्हणजे विविध पक्ष त्या काळामध्ये हळूहळू उदयाला येऊ लागले. आणि एकमुखी सत्ता सर्वच्या सर्व इंदिरा गांधी यांच्या पक्षाकडे होती. आणि जनसंघ वगैरे जे काही होते, जयप्रकाश नारायण वगैरे असतील, त्यानंतर मुरली मनोहर लोहिया असतील, जे कोणी असतील, ज्या ज्या पक्षाचे, जसे आजचं राजद म्हणून प्रसिद्ध असलेले लालू प्रसाद यादव असतील, असे अनेक पक्ष त्या काळामध्ये उदयाला येऊ लागले हळूहळू. त्याच्यातच मग हे गाय वासरू शेतकऱ्याचं जिव्हाळ्याचं नात्याचं चिन्ह त्यांनी बरेच दिवस वापरलं. पण निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की जो मतदान केंद्र आहे, मतपेटीचं जे ठिकाण असतं, ज्या ठिकाणी मतदान टाकलं जातं, त्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रचार करू शकत नाही. मग तो प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, औपचारिक, अनौपचारिक अशा कुठल्याही पद्धतीने मतदानाच्या दिवशी तुम्ही प्रचार करू शकत नाही. किंवा निवडणूक ज्या दिवशी मतदान असतं त्याच्या आदल्या दिवशी तो प्रचार थांबवला जातो, उमेदवाराचा प्रचार थांबवला जातो. परंतु पूर्वीच्या काळात काय व्हायचं की
बैलजोडी, गाय वासरू हे चिन्ह दिल्या जायचे. त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये माणसाच्या चिन्हाचा, शरीराच्या चिन्हाचा वापर होऊ लागला. जसे कान, नाक, डोळे, ओठ असे अवयव त्या ठिकाणी देण्यात येऊ लागले. आणि 1981च्या काळामध्ये काँग्रेसला राष्ट्रीय चिन्ह म्हणून पंजा हा देण्यात आला. मग त्याच्यामध्ये ते पंजाचं काही ठिकाणी डावा हाताचा पंजा, काही ठिकाणी उजव्या हाताचा पंजा असे निशाणी देण्यात येऊ लागले. पण माझं वैयक्तिक मत किंवा सर्वसामान्य जनतेचं मत मी व्यक्त करतो की ज्या ठिकाणी 100 मीटरच्या अंतरावर, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या अंतरावर निवडणूक चिन्ह गेलं नाही पाहिजे, त्या अर्थी अख्खा माणूस ते मतदान केंद्रापाशी जातो ना हात घेऊन, मग ते निवडणूक आयोगाचं मतदान पद्धतीचं उल्लंघन आहे ना. हा असो किंवा हा हात असो, कुठला का असत नाही, पण ते उल्लेख व्हायला लागला ना. औपचारिकरित्या, अनौपचारिकरित्या, अप्रत्यक्षरित्या, प्रत्यक्षरित्या सगळ्याच गोष्टीनं ते व्हायला लागलं. हे व्हायला नाही पाहिजे ना. निवडणूक आयोगाने याच्यावर विचार करायला पाहिजे. गेली 70 वर्ष काँग्रेस देशावर राज्य करत आहे. सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक केले जात आहे आणि तरी ओरड चालू आहे की आम्ही आमच्याबरोबर हेळसाळ केल्या जाते, मतदानामध्ये फेरबदल केला जातो, मतपेट्या चोरल्या जातात वगैरे वगैरे वगैरे, जे काय असेल ते. कुठला का पक्ष असत नाही, आपल्याला ते घेणं नाही. पण नियम सांगतो. तर माझं म्हणणं आहे, मानवी शरीराच्या कुठल्याही अवयवाचा वापर चिन्ह म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये नसायला पाहिजे. हे माझं एक मत आहे. माझंच एक मत नाही, बऱ्याचशा लोकांचं असं मत आहे की हे चिन्ह नसायला पाहिजे. कारण हा शेवट कसं काय, मतदान म्हणजे कोणाला मतदान टाकलं पंजाला, ते कोणाला का टाकत नाही, पण मतदान हात कोणाला गेला आहे पंजाला. म्हणजे मतदान कोणाचं झालं आहे पंजाचं. प्रचार कोणाचा होतो आहे मतदानाच्या दिवशीसुद्धा, प्रचार कोणाचा व्हायला लागला पंजाचा व्हायला लागला. म्हणजे तुम्ही नियमाचे उल्लंघन करतात. आणि विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेले हे चिन्ह, खरं तर ज्या व्यक्तीने ते चिन्ह दिले आहे सुरुवातीला पंजाचे, त्या व्यक्तीवरच कारवाई व्हायला पाहिजे. तुमचा नियम जर तुम्ही प्रचार आदल्या दिवशी बंद करू शकता, तर तुम्ही पंजाचा प्रचार कसा करता मतदानाच्या दिवशीसुद्धा? ते बी शेवटच्या मतदान करणारा जो मतदार आहे त्याच्या शेवटच्या स्टेपपर्यंत प्रचार होतो. मग हे चिन्ह गैर आहे की गैर आहे, वैध आहे की अवैध आहे, तुम्हीच ठरवा. गेली 75 वर्ष अशाच पद्धतीने लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून सत्ता गाजवणं हा कुठला प्रकार आहे? ज्या व्यक्तीने हे चिन्ह दिलं आहे पंजाचं, त्या व्यक्तीवर सर्वप्रथम कारवाई व्हायला पाहिजे आणि नंतर काँग्रेसवर कारवाई व्हायला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि माझं एक वैयक्तिक मत आहे की त्या 100 मीटरच्या परिसरामध्ये कब्बशी असेल, गिलास असेल, माठ असेल, खुर्ची असेल, टेबल असेल, फॅन असेल, सिलिंग फॅन असेल, अशा वस्तू ज्या मतदान परिसरामध्ये, त्या केंद्राच्या परिसरामध्ये जी वस्तू आहे येणारी, त्या सर्व वस्तू वगळण्यात यायला पाहिजे चिन्ह म्हणून. हा नियम लागू आहे. तुम्ही संविधानाचं पालन करायला पाहिजे. संविधान कळत नाही अशातला भाग नाही, जनता बोलत नाही हा सर्वात मोठा जनतेचा गुन्हा आहे. जागो सरकार जागो किंवा जागो जनता जागो. जनता कितीही जरी हुशार झाली तर मूर्खासारखी वागते, हे सगळ्यात मोठा गुन्हा आहे. पूर्वीच्या काळामध्ये साधन म्हणून लोकांना गुमराह करण्याची प्रक्रिया दूरदर्शन आणून प्रत्येक घरामध्ये लोकांना बिघडवलं. राहिलं ते मालिका वगैरे समजा
सुरुवातीच्या काळामध्ये काही ते रामानंद सागरसारखे महान दिग्दर्शक होते. त्याच्यानंतर जे कोणी असतील बी आर चोपडा वगैरे यांनी काही धार्मिक सिरियल वगैरे काढल्या आणि लोकांचं मनोरंजन झालं. परंतु आता ते एकता कपूरचे काय डोकं आहे, विचित्रच. तिचे सिरियल बघा, कुठेतरी बसमध्ये धक्का लागतो, ओळख होते, प्रेम प्रकरण होतं, त्याच्यामध्ये लग्न होतं, मग त्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट होतो, मग दुसराच येतो, मग तो काही दिवस राहतो, मग तिसराच भेटतो, मग त्याचाही ॲक्सिडेंट होतो आणि पहिला जागेवर येतो, म्हणजे चौथ्यांदा पहिला घरी येतो. म्हणजे ही कोणती पद्धत आहे? काही सिरियल काढायचे, त्याला काही अर्थ नाही. पूर्वीच्या काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती. या 75 वर्षाच्या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झालेली या सिरियलच्या माध्यमातून, मालिकांच्या माध्यमातून. आता त्या वेब सिरीज आल्यात नवीन नवीन, त्या एकदा चालू जर झाल्या मोबाईलवर सुद्धा असतात. एकदा कधी सुरू झाल्यात त्या कमीत कमी महिना संपत नाहीत, एक एक सिरियल. म्हणजे लोकांचा ब्रेन वॉश कसा करायचा आणि लोक कसे गुंतवायचे. मालिकावाल्याला पैसा मिळतोय, सरकारचं भागतंय, जनतेचं भागतंय. जनता टाईमपास करते, आवाज उठवित नाही. इकडं गॅसचे भाव वाढव, काळा पैसा लोक घेऊन जाओ, स्विच बँकेमध्ये टाको, काही घेणं नाही. मी तर म्हणतो ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आमदाराला सुद्धा वर्ष ठरवून द्यायला पाहिजे. त्याची पेन्शन ठराविक काळापुरतीच ठेवायला पाहिजे. ते एकदा निवडून आला, 8 दिवसासाठी निवडून आला, त्याच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल झाला तरी त्याला पेन्शन चालू. काय अर्थ आहे? त्याला काही अर्थ आहे का? या निवडणूक प्रक्रियेमध्ये काहीतरी नवीन नियम लागू करायला पाहिजे. ते नियम मी एखाद दिवशी काय करतो, एक त्याच्यावर स्पेशल एपिसोडच बनवून टाकतो. इथं मान हालायला लागली, तोंड वाकडे झाले तरी ते आमदार खासदारकीची सोडायची तयारीच नाही. माझं म्हणणं आहे, एखादा आमदार 20 वर्ष तो आमदार झाला, त्याला आमदारकीला नंतर उभा राहता आलं नाही पाहिजे. त्यांनी खासदारकीला उभं राहायला पाहिजे. त्यांनी पुढचे 10 वर्ष खासदारकी लढवायची किंवा 20 वर्ष खासदारकी लढवायची आणि नंतर त्यांनी पुढं जे काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये कार्यभाग घ्यायचा. जसं जेची निवडणूक असते, एखादा वकील 10 वर्ष जर समजा सरकारी वकील म्हणून जर राहिला तर त्या सरकारी वकिलाला जज होता येतं. तसं माझं एक मत आहे, एखादा ग्रामपंचायतचा सदस्य 10 वर्ष सदस्य जर राहिला तर त्याला सरपंच होता यायला पाहिजे. त्यालाही शिक्षणाची आट असायला पाहिजे. किमान 10वी पास असलेला व्यक्तीच ग्रामपंचायतचा सदस्य झाला पाहिजे. असे काही नियम लावायला पाहिजे. मी त्याच्यावर एक स्पेशल एपिसोडच बनवणार आहे. काय आहे ते, कुणी उठताना आमदार खासदार होतंय, कुणी उठतंय सरपंच होतंय, नगरसेवक होतंय. ज्याला धुता येत नाही तो बी, म्हणजे होय ना काय, आपल्याला त्याची घेणं नाही, पण ते नियम पाहिजे ना काहीतरी. इथं एखाद्याला सर्व्हिसला लागायची, त्याला विचारलं जातं तुझ्यावर गुन्हा आहे का. पोलीस भरतीमध्ये जर जायचं असेल तर त्याला प्रमाणपत्र घ्यावं लागतं पोलीस स्टेशनचं, की कुठल्याही प्रकारचा माझ्यावर गुन्हा नाही, मला पोलीस भरतीमध्ये किंवा सैन्य भरतीमध्ये किंवा रेल्वे भरतीमध्ये दाखल करून घेण्यात यावे. तसं ह्या जो सरपंच आहे, जो नगरसेवक आहे, जो आमदार खासदार यांचं लेखी घ्यायला पाहिजे. ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू. पण सध्या आता आपलं चिन्हाचा विषय चालला. तर हे चिन्ह जे आहेत, हे ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राच्या 100 मीटर किंवा 200 मीटर किंवा 500 मीटर परिसरामध्ये, जसं की सायकल मोटरसायकल ही तिथपर्यंत गेली नाही पाहिजे. किंवा जे माणसाच्या निगडीत आहे, हातातली घडी असो, ते ब्रासलेट असो, गळ्यामधलं काही दागिना असो किंवा पायातली बूट चप्पल, हे जे काही त्या मतदान केंद्राच्या परिसरामध्ये जाणाऱ्या वस्तू आहेत त्या तिथं
चिन्ह म्हणून उपयोगात आल्याच नाही पाहिजे. चहाची बशी असो, कप असो, गिलास असो, खिशाचा पेन असो, ह्या गोष्टी मतदान केंद्रामध्ये मतदान चिन्ह म्हणून उपयोगात आणल्या नाही गेल्या पाहिजे. मतदान आयोगाने असे चिन्ह शोधायचे जे त्या ठिकाणी 100 मीटर किंवा 200 मीटर परिसरामध्ये, त्या मतदान केंद्राच्या परिसरामध्ये पोहोचणार नाहीत अशा वस्तूचा, अशा चिन्हाचा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे. काही काही ठिकाणी माणसाचे कान आहेत, डोळे आहेत, नाक आहे, हे कुठं असते का? तुम्ही तिथं जाताना तुमचा जो नियम आहे की नाही, 100 मीटर 200 मीटर परिसरामध्ये तो प्रचार झाला नाही पाहिजे, ते चिन्ह तिथपर्यंत गेलं नाही पाहिजे. तुम्ही रस्त्याचे लोकांचे होर्डिंग फाडता, बोर्ड फाडता, ह्या गोष्टी मतदान काळामध्ये तुम्ही ठेवत नाही. मग तिथं हात कसा जातो, पंजाचा प्रचार शेवटच्या क्षणापर्यंत कसा होतो, अंगठ्याचा कसा होतो, जे काही अवयव असेल, कान, नाक, डोळा, हे तुम्ही चिन्ह देऊ नका ना. गेली 81 पासून जरी धरलं तरी 30-40 वर्षाचा कालावधी आहे. तेवढ्या काळापासून काँग्रेस पंजा चिन्ह वापरत आहे. त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यात किडे भरले का, त्याला काय कळत नाही का? हे ते कोण निवडणूक चिन्ह देणार आहे, त्याच्या काय मेंदूमध्ये भुसा भरला होता का? काय डोकं आहे? नियमाचं उल्लंघन करायचं नाही, नियमच उल्लंघन स्वतः. त्या अधिकाऱ्याने किती पैसे खाल्ले मलाच कळणार नाही. ते पंजा चिन्ह देणाऱ्या काँग्रेसकडून किती पैसे खाल्ले असतील तुम्हीच अंदाज करा. काय लोक डोकं लावते मला काही कळतच नाही. आणि परत ओरड चालू आहे, मतपेट्या फिरल्यात, मशनी फिरल्यात, फलानं झालं, अमुक झालं, तमुक झालं. कसं शक्य आहे? त्याला काही अर्थ नाही ना. ठीक आहे, माझं म्हणणं आहे, मशीन ज्या वेळेस सेट केल्या जाते कुठल्या एका पक्षाच्या नावाने, तर ती मशीन ज्यावेळेस त्या मशीनमधल्या चिठ्ठ्या काढल्या जातात, त्यावेळेस ती मशीन रिचेकिंग करायची ना. आणि ज्या अधिकाऱ्याने ती मशीन सेट केली किंवा ज्याने त्या सह्या करून पाठवली, त्याच्यावर कारवाई करायची. एवढं ताण घ्यायचंच नाही ना. तो उमेदवार ते ज्या ठिकाणी तुम्हाला डाऊट आला त्या ठिकाणची ती व्यवस्थाच बंद करायची. हा काहीतरी पर्याय मार्ग काढायला पाहिजे निवडणूक आयोगाने. उगाच जनतेचा पैसा वाया घालायचा, महागाई वाढून टाकायची. आज गॅस 900 रुपयाला झाला, सर्वसामान्य माणूस हाताशी आलेला आहे. सोनं 40,000 आणि 30,000च्या सोनं 1.5 लाखाच्या घरात चाललंय. चांदी 1800 रुपये तोळा झाली. काय परिस्थिती आहे? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीत. सध्या सोयाबीन 3,500 रुपये भाव चालला क्विंटलला. ज्या सोन्याला घ्यायला पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्याला 2 बैलगाड्या कापूस विकावा लागायचा, 2 क्विंटल 4 क्विंटल कापूस विकायला लागायचा. आता 15 गाड्या जरी विकल्या तरी त्या सोनं त्याला 1 तोळा सोनं घेता येत नाही. कॅल्क्युलेशन करा, बघा. मी चुकीचं बोलत असलो तर मला सांगा. पूर्वीच्या काळामध्ये 2 बैलगाड्या जर विकल्या तर सोनं घेता येत होतं शेतकऱ्याला. आज परिस्थिती काय आहे की त्यांनी 10 ते 12 गाड्या जरी विकल्या, 15 गाड्या जरी विकल्या तरी त्याला 1 तोळा सोनं घेता येत नाही. आता 8 दिवसापूर्वीचा भाव काय होता? 1,23,000 सोनं. चांदी
1850 रुपये तोळा. कुठं 400-500 रुपये तोळाची चांदी कुठं जाऊन पोहोचली, काय भाव झाला आहे. आणि शेतकऱ्याच्या मालाला ते सोयाबीन मार्केटमध्ये नाही, शेंगदाणे मार्केटमध्ये नाही, भाव पडलेला आहे. आणि तरी तेलाची उत्पादन कसं व्हायला लागलं आणि कुठून तेल यायला लागलं मलाच कळेना. लोक इथं नसा फाटून डोक्याच्या नसा फाटून लोक मारायला लागलेत. कायच मेळ कळणार नाही. कुठून तेल यायला लागलंय, कोण आणायला लागले, कशाचं बनवायला लागले, काय सगळं भेसळ आहे, भेसळ. जिकडं तिकडं भ्रष्टाचार आहे. म्हटलं काँग्रेसचं सरकार गेल्यावर भाजप आल्यावर जरा ते निवांत होईल, धुतल्या तांदळाने स्वच्छता अभियान जसं झालं त्या गंगेचं, तसं भ्रष्टाचाराचं स्वच्छता अभियान होईल. ते वाढतच चाललंय, कमी व्हायचं नावच नाही. झालं का तुमच्याकडं भ्रष्टाचार कमी? आत्ता जालन्यामध्ये एक माणूस कर्मचारी पकडला महापालिकेचा, लाच घेताना. म्हणजे भ्रष्टाचार कमी नाही. माझं म्हणणं आहे सगळे व्यवहार ऑनलाईन व्हायला पाहिजे. रुपये 4 आण्याची वस्तू जरी घ्यायची तर ऑनलाईन. म्हणजे रुपया कुठं गेला आणि कोणी चोरला हे लगेच कळालं पाहिजे. मी जर समजा एखाद्याकडून रुपया घेतला तर तो कसा घेतला ते ऑनलाईनमध्ये ते कळालं पाहिजे. कशासाठी घेतला आणि काय घेतलं, कोणाकडून घेतलं, किती रुपये घेतले आणि किती आले आणि किती गेले. काय असतं, भ्रष्टाचाराचं स्वरूप वाढत चाललं. काय सर्वसामान्य माणूस भरडला चालला याच्यामध्ये. आत्ता यावर्षी एवढा पाऊस झाला, शेवटच्या टप्प्यामध्ये परतीच्या पावसाने एवढा झटका दिला. अनेक शेतकऱ्याची घरं अक्षरशः डुबली पाण्यामध्ये. शेत डुबलं म्हणजे शेतकरी डुबला ना. काहीची गुरं गेलीत, काहीची जनावरं गेलीत, काहीचे तहानाले वासरं गेलीत. जाग्यावर बांधलेली होती, रात्री पाऊस पडला, पाणी आलं, सोडायला कोण जाणार त्यांना. गोठ्यात पाणी शिरलं, बिचारे फुगून मेले. काही वाहवले जे मोकळे होते ते. आणि त्याच्या पलीकडं आज अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी पंचनामे बाकी आहेत, काही ठिकाणी जायला रस्ते नाही. तर आजही अधिकारी त्या बांधापर्यंत पोहोचलेले नाही. शेतकऱ्याला उपासमारीची वेळ आलेली आणि महागाई अशी भरमसाठ झालेली. त्या सरकारने चुरून हाणलं, ही वरपून हाणायला लागलेत. बघायचंच काम नाही. जे होईल ते होईल, पण हाणा वरपून कोपरापर्यंत वघळी येऊस तर काय होईल. त्यांनी चुरून हाणलं, आपण वरपून हाणू, कोपरापर्यंत वघळी येऊ द्या. यांनी दोन्ही हातानं ते बी. म्हणजे सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं. आज प्रत्येकाला वाटतं मुलीचे लग्न व्हावं, मुलाचं लग्न व्हावं. परिस्थिती अशी निर्माण झालेली. 14 वर्षावरून 16 वर्षावर आले लग्नाचा टायमिंग, आणि आता 18 वर्षावर आला आणि परत म्हणतायत की 21 करायचं आहे. माझं म्हणणं आहे, ज्या पालकाने 18 वर्षाच्या कालावधीमध्ये लग्न केलं नाही मुलीचं, त्या पालकावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण इथून पुढची परिस्थिती ही हिंदू समाजासाठी घातक अशी ठरणार आहे. पूर्वीचं 80 ते 90 2000चा काळ 20-25 वर्ष गर्भपातामध्ये, भ्रूण हत्येमध्ये गेला आणि डॉक्टर लोकांनी त्याच्यामध्ये खूप कमवलं, आडमाप. आणि सध्याही कमवणं चालू आहे.
पेशंट पहिल्या महिन्यात गेले कीच त्या पेशंटचा कार्यक्रम लावतात. त्या बाईला डिलेवरी पिरियडमध्ये कळाच येत नाही. कुठल्या गोळ्या देतात, कुठले इंजेक्शन देतात. लोक गण शिकलेले आहेत. इंग्रजी येतंय, मराठी येतंय, सगळ्या भाषा येतात. पण कोणत्या भाषेमध्ये ते डॉक्टर लोक लिहितात आणि काय देतात त्यांनाच कळतंय. माझ्या मते त्या डॉक्टर लोकांना सुद्धा या सरकारने कायदा करायला पाहिजे. जो डिलेवरी नॉर्मल करेल त्याला बक्षीस, आणि जो डिलेवरी सिझर करेल विनाआवश्यक असताना, सिझर केलं तर त्याला लेखी द्यावं लागेल त्या डिलेवरी स्त्रीला, तिच्या परिवाराला, की आम्ही सिझर का केलं ते. कुणी उठलं की सुटलं सिझर करायला लागलं, कुणी उठलं की सुटलं सिझर. सर्वसामान्यांनी पैसा आणायचा कुठून? आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पावसाने पिकं गेली, सगळं झाले, आज जनता बेहाल झालेली आहे. दवाखान्यामध्ये गेलं, शासनगंज 5 लाखापर्यंत उपचार फ्री द्यायला लागले. पण लूट व्हायला लागली ना, शासनाची लूट व्हायला लागली आणि जनतेची लूट व्हायला लागली. डॉक्टर मजेत कोण राहायला लागलं? माझं म्हणणं आहे, त्या डॉक्टरच्या डॉक्टरी इलाजासाठी पैसे देण्याऐवजी त्याला नियम लावा, त्याचे नियमबद्ध अशी सिस्टम बनवा, आणि उपचार झालेल्या व्यक्तीला खाण्यापिण्यासाठी पैसा द्या. उपचारासाठी पैसा नका देऊ. तो पैसा काय व्हायला लागला, विनाकारण त्या डॉक्टरच्या घशात चालला. 4 खर्च येतो, हे 12 खर्च दाखवतात आणि कमवायला लागलेत. म्हणजे आव्वाच्या सव्वा चालू आहेत कुठाने, त्याचा काही अर्थ नाही ना, काही नाही. अहो, काल परवाचं पोरग नगरसेवक होतंय, 3ऱ्याच महिन्यात त्याच्याकडं 4 व्हीलर येते नगरसेवक झाल्यावर, आणि दारामध्ये गाड्यामागं गाड्या उभ्या राहतात. काय डोकं लावते, काही मला कळतच नाही. तुम्ही विचार करा, बघा, आणि मला सांगा की हे चिन्ह योग्य आहे की नाही, कुठल्या प्रकारचे चिन्ह असायला पाहिजेत, हे निवडणूक आयोगाने व्यवस्थितरित्या समजून घ्यायला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य माणसाचा गळा घोटला जाणार नाही. काय असतं, कुठलाही उमेदवार निवडून येतो, त्याला त्याचं ज्ञान नसतं, आणि मग हे असे प्रकार होते. डॉक्टराचे फायदे, काही म्हणजे अनावश्यक लोकांचे फायदे केले जाते. जनतेचा फायदा त्याच्यामध्ये बिलकुल नाही. 5 लाखाचं तुम्ही उपचार साहित्य द्यायला लागले, 5 लाख कोणाला मिळायला लागले? ज्याचं ऑपरेशन झालं, ज्याचा उपचार आहे, त्याला मिळायला लागले का? नाही मिळत. मिळत आहेत कोणाला? ज्याचा काहीच संबंध नाही त्या पैशाशी, तो लाखभर रुपये कमवून बसतो. याला काहीतरी उपाय काढायला पाहिजे ना. जो माणूस त्या फील्डमधला नाही, तो आमदार खासदार होतो ना, असे काही नियम काढतात, त्याचा काही अर्थ नाही ना. जनतेच्या फायद्याचा विचार करा. मी मागच सांगितलंय, मला संधी द्या, मी बेरोजगारी 100% हटवू शकतो. मी म्हणत नाही की मला मुख्यमंत्री बनवा, मला गृहमंत्री बनवा, मला काही बनवू नका. पण एकदा तुमच्या पूर्ण मंत्रिमंडळाशी मला चर्चा करू द्या, मी तुम्हाला मार्ग सांगू शकतो बेरोजगारी हटवायचा. आणि त्याच्यामध्ये हे संस्थेअंतर्गत जे अतिरिक्त कर्मचारी आहेत, किंवा जे मागं मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषदच्या शाळा, आता हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या निवडणूक आयोगाशी निगडीत आहे बा. हे कोणालाही उभा राहायला संधी देतात, आणि हे असे नवीन नवीन उमेदवार निवडून आले का हे संस्था काढतात.
पहिले पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं, 5वी ते 7वी किंवा 5वी ते 10वी किंवा 7वी ते 10वी असे वर्ग संस्थेला दिले जायचे. जिल्हा परिषदकडं 1ली ते 5वी किंवा 1ली ते 7वी असे वर्ग राहायचे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर माझं तेच म्हणणं आहे की संस्थेअंतर्गत जे वर्ग तुम्ही दिलेले आहेत 1ली ते 5वी किंवा 1ली ते 7वी, ज्या परिसरामध्ये 10वीपर्यंत शाळा असेल जिल्हा परिषदची, त्या भागामध्ये 7वीपर्यंतचे वर्ग बंद करण्यात यावे संस्थेअंतर्गतचे. ते जिल्हा परिषदलाच राहायला पाहिजे. त्याचा काही एक संबंध नाही संस्थेचा त्या 1ली ते 5वी 1ली ते 7वीपर्यंतचे. ते जिल्हा परिषदला जशाल तसे ठेवण्यात यावे. तिथं तुम्ही 10वीपासूनच्या तुकड्या काढा, 1 काढा, 10 काढा, घेणं नाही. पण हे जिल्हा परिषदचं शिक्षण बंद होता कामा नये. आणि त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे की उमेदवार सरपंच असो, कुठलाही सदस्य असो, तो सुशिक्षितच असायला पाहिजे. त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल झालेला नसला पाहिजे. ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे, निवडणूक आयोगाने त्याची ते फॉर्म कॅन्सल केलं पाहिजे. सदर व्यक्तीचा अर्ज नामंजूर केला पाहिजे निवडणूक उमेदवार म्हणून. ज्याच्यावर एक जरी गुन्हा असेल तर हे व्हायलाच पाहिजे. तुम्ही जर एखाद्या उमेदवाराला नोकरीसाठी पात्रता बघताना त्याच्यावर गुन्हा दाखल आहे का हे जर बघता, तर तुम्हाला नियम लागू व्हायलाच पाहिजे ना. मग माझं म्हणणं आहे असा संविधानाचा गैरअर्थ किंवा गैरप्रकार करू नका ना. हा व्हायला पाहिजे. आणि चिन्ह देताना निवडणूक आयोगाने विचार करूनच चिन्ह द्यायला पाहिजे. सध्या बिहारमध्ये निवडणुका चालू आहेत. आता काही दिवसांनी महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुका चालू होतील. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जसे ठाणे, मुंबई, जालना, संभाजीनगर, बीड, त्याच्यानंतर मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये महापालिकेच्या निवडणुका सुरू होतील. त्यावेळेस चिन्ह देताना या चिन्हाचा योग्य वापर व्हायलाच पाहिजे. तो चिन्ह मानवी शरीराशी बिलकुल निगडीत नसायला पाहिजे किंवा त्या मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये कुठलं साधन आहे, टेबल असो, खुर्ची असो, मतपेटी असो, त्या अशा प्रकारचे कुठलेही चिन्ह, सिलिंग फॅन असो, टेबल फॅन असो, ही चिन्ह त्या ठिकाणी नसायला पाहिजे. म्हणजे काय होतं, लोक इशारा करून सांगतात. भरपूर जणं बघितलेत. म्हणजे ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. हा निवडणूक आयोगाने काळजी घ्यायला पाहिजे. विशेषतः निवडणूक आयोगापेक्षा सर्वसामान्य जनतेने ह्याचा विचार करायला पाहिजे. जो उमेदवार तुम्हाला मानवी शरीराशी निगडीत चिन्ह घेऊन ज्यावेळेस तुमच्याकडं प्रचाराला येईल त्याच्यासमोरच त्याची ती उमेदवारी पॉम्पलेट फाडून फेकून द्यायचं. आम्हाला हे चिन्ह पसंत नाही, आमच्या नियमात बसत नाही, असं करायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मीडियावाले चांगल्या चांगल्या गोष्टी कशात उल्लेख करत नाहीत. आणि एखादी चूक झाली की लगेच लगे मायकन गिकन गाड्यान लगे बघायचं काम नाही. पत्रकार हा समाजाचा भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा आणि वर्तमान काळाचा म्हणजे तिन्ही काळाचा तो काय असतो, सवंगडी असतो, ज्याला आपण आरसा म्हणू. पत्रकाराच्या जीवावर समाज भरोसा ठेवतो, त्याच्या विचारावर भरोसा ठेवतो. त्यांनी भूतकाळामध्ये काय अभ्यास केला मागच्या इतिहासाचा, चालू वर्तमान काळामध्ये
काय परिस्थिती आहे, पत्रकार काय सांगतो, मीडिया काय सांगतो, हा पूर्ण समाज त्या पत्रकाराच्या भरोश्यावर असतो आणि भविष्यकाळसुद्धा पत्रकाराच्या भरोश्यावर असतो. त्यामुळे माझं एक मत आहे की पत्रकाराने पत्रकारिता करताना जे सत्य आहे तेच सत्य सांगायला पाहिजे. आता काल परवा एक मी व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये तो समोरचा महान पत्रकार आहे, IBN लोकमतमध्ये त्यांनी काम केलेलं आहे चीफ म्हणून. तो सांगतो की कुंभमेळा अकबराने सुरू केला. अरे तू कुठे इतिहास कसा सांगतो रे बाबा? इतिहास काय सांगतो की इसवी सन 644मध्ये सम्राट हर्षवर्धन याने कुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी सुरू केला आणि हा काय सांगतोय की अकबराने सुरू केला. म्हणजे नेमकं पाहणारा काय सांगणार आहे की बुवा ते पत्रकार असे म्हटले. म्हणजे पत्रकारावर भरोसा असतो ना माणसाचा, समाजातल्या लोकांचा कोणावर भरोसा असतो? पत्रकारावर. पत्रकार जे सांगेल तेच ग्राह्य धरल्या जातं. मग माझं म्हणणं आहे, पत्रकारांनी मागच्या इतिहासाचा चालू वर्तमान काळाची जे ऋणानुबंध करायचे असतात किंवा जे घटना सांगायचे असतात त्या सांगताना विचारपूर्वक सांगायला पाहिजे. काही सांगितल्यानं कसं जमन? 400 वर्ष 900 वर्ष अगोदर हर्षवर्धनाने कुंभमेळा साजरा केला आणि त्याच्यानंतर 900 वर्षानंतर अकबराचं नाव येतं आहे. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. संबंध आहे का काही त्याचा? काही बी गुताडा करून टाकायचा, म्हणजे त्याला काही अर्थच नाही. तुम्ही इतिहास वाचा, मी सांगतो म्हणून अशातला भाग नाही. आणि त्या चिपनं पण वाचायला पाहिजे. IBN लोकमत म्हणजे साधा पेपर नाही आहे, ते मीडिया नाही आहे, ते नामांकित जगातलं नामांकित वर्तमानपत्र किंवा मीडिया आहे. मग त्याचा चिप जर असं सांगतोय तर समाजामध्ये गैरसमज विपर्यास निर्माण होईल ना, विकृतीला जाईल ना समाज. हे चुकीचं नाही सांगायला पाहिजे. आणि अशाच कारणामुळे काय होतं की समाज विपरीत दिशेला जातो, समाजामध्ये विकृत परिस्थिती निर्माण होते. नवी पिढी जी आहे ती वाईट मार्गाला लागते आणि वाईट मार्गाला लागल्यामुळं काय होतं की तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळते. ह्या अशा गोष्टी मी तरी म्हणतो पत्रकारांनी नाही करायला पाहिजे. माझं पटत नसेल ठीक आहे, पण सत्य तुम्ही मांडा ना. आता तो एक जण म्हणतो कृष्णाजी भास्कर ब्राह्मण होता आणि त्यांनी शिवाजी महाराजावर वार केला. अरे तो आदिलशहाचा गुलाम होता ना, वार नाही करणार तर काय करणार? ब्राह्मण असलं म्हणून काय झालं? म्हणजे तुम्ही समाजात मध्ये वाईटपणा आणायची तयारीत. तो आदिलशहाचा गुलाम होता, तुम्ही ज्याची गुलाम त्याची चाकरी करणार की नाही? काय डोकं लावते मला कळतच नाही. ब्राह्मण आहे ते ठीक आहे. शिवाजी महाराज हे कुठल्याही ब्राह्मणाचे किंवा कुठल्याही मुसलमानाचे कुठल्याही जाती धर्माचे शत्रू नव्हते. ते फक्त कोणाशी त्यांनी युद्ध केलं? जे वाईट लोक होते, जे जुलमी लोक होते, त्यांच्याशी त्यांनी काय केलं? 2-2 हात केले, युद्ध केलं, त्यांचा नाश केला. कृष्णाजी भास्कराला शेवटी काय केलं? त्यांनी मारलं ना. म्हणजे काय डोकं लावतील काही कळतच नाही मला. आता एक जण मला काल परवा म्हणे, आता विषय निघाला म्हणून सांगतो की एकलव्याला द्रोणाचार्याने शिकवलं नाही का तर तो आदिवासी होता. काय डोकं लावतील मलाच कळत नाही. अरे वा, त्याचा आणि याचा काही संबंधच नाही ना. संबंध काय आहे? द्रोणाचार्य हस्तिनापुराचे कुरुवंशाचे बांधील होते. त्यांनी वचन दिलं होतं की मी राज परिवाराशिवाय इतर कोणालाही शिकवणार नाही.
त्यांनी जर इतर कोणाला शिकवलं असतं तर तो काय झाला असता, राजद्रोह झाला असता. शकुनीसारखा हस्तिनापुरामध्ये बुद्धिमान माणूस होता. त्यांनी केव्हाही द्रोणाचार्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली बंदी केलं असतं किंवा त्याच्यावर शासन शिक्षा केली असती. त्यांनी त्याचा अख्खा भाषेचं कुळ संपवलं, कौरव संपवले. भरपूर जण सांगतात की द्रौपदीसाठी युद्ध झालं. द्रौपदीसाठी युद्ध झालंच नाही. युद्ध कौरवाचं वंश संपवण्यासाठी झालं. हा मी एक व्हिडिओ याच्यावर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते महाभारत कळायला पाहिजे. महाभारत काय, कोणी कोणासाठी महाभारत केलं तेही कळायला पाहिजे. मग काय होतं, हिरण्यगर्भ नावाचा एकलव्याचा पिता वडील हे मगध राजा जरासंध याच्याकडं सैन्यामध्ये सेनापती पदावर होते. आता मगध त्या काळामध्ये प्रसिद्ध असं राज्य होतं. कधी पांडवाच्या काळामध्ये, कौरवाच्या काळामध्ये. आणि मग मगध एकदम पॉवरफुल शक्तिशाली असं राज्य होतं. त्याचा राजा जरासंध होता. मग जरासंध कोण त्याच्याशी वाईटपणा घेणार, घेऊ शकत नव्हतं ना. आणि त्याचा सेनापती हिरण्यगर्भ म्हणजेच एकलव्याचे पिता तिथे सेनापती होते. मग तिथल्या सेनापतीच्या मुलाला इकडं जर शिकवायचं तर तो काय झाला, राजद्रोह झाला ना. हा चोरून विद्या शिकला एकलव्य, म्हणून गुरुदक्षिणेमध्ये अंगठा कापून घेतलं तर हे डाव्या पक्षवाल्याचं ते चीफ काय त्याचं नाव, IBN लोकमतचं, त्याचं पोट दुखायला लागलं, अंगठा कापून घेतला म्हणे एकलव्याचं. काय बोलता तुम्ही? ती गुरुदक्षिणा निमित्त चोरून, शिक्षा म्हणून नाही, गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी त्याच्याकडून अंगठा घेतला. का तर तू चोरून विद्या शिकलास. त्यांनी कर्णाला सुद्धा नकार दिला, पण कर्ण आणि दुर्योधन त्या ठिकाणी मध्यस्थी पडल्यामुळे कर्णाला त्यांनी विद्या शिकवली, परंतु ब्रह्मास्त्र हे कर्णाला त्यांनी शिकवलं नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावेळेस जातीविषयी जातीभेद हा प्रकारच नव्हता. वर्णव्यवस्था होती. वर्णव्यवस्थेमध्ये त्यांनी ठराविक लोकांना शिक्षण द्यायची ती पद्धत, ज्या राजाशी त्यांनी करार केलेला असायचा त्या राजाच्याच परिवाराला शिकवायचे, इतर कोणालाही शिकवत नव्हते. मग परशुरामाने ब्राह्मणाला शिकवलं ठरवलं होतं. मग कर्णाने चोरून विद्या शिकला. शेवटी काय झालं, म्हणजे कुठं त्याचा काही अर्थ नाही ना, काही नाही. तर तसा हा एक प्रकारचे चोरून चिन्ह दिल्याचा प्रकार म्हणता येईल. पैसे घेऊन, लाच घेऊन. ज्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने ते चिन्ह काँग्रेसला दिलेले ते नियमामध्ये बसत नाही. ज्याप्रमाणे कर्णाने चोरी केली त्याप्रमाणे या अधिकाऱ्याने चोरी केली असावी, पैसे घेतले असावे आणि हे चिन्ह दिलं असावं. हे चिन्ह नियमात बसत नाही. तरी तुम्ही सर्व बंधू भगिनी माझ्यापेक्षा सज्ञान आहात, हुशार आहात. मग अशा गोष्टीला माझं म्हणणं आहे की मीडिया अशा बारीक सारीक गोष्टीला कसं लक्ष घालत नाही. नियमात बसतं का चिन्ह, प्रचार होतो की नाही शेवटपर्यंत. हां, कशावर हात, हां, अरे वा वा, पंजावर हाणला की नाही, अरे वा, प्रचार झाला की नाही. त्याला काय माहिती त्यांनी कशासाठी हात केला, दिसला म्हणून हात केला, पण ह्याला काय वाटलं, अरे त्याने पंजावर केलंय, आपण मी पंजावर करू. तर तुम्ही विचार करा. मी जर चुकीचं सांगत असेल तर मला समजून सांगा, काही अडचण नाही. पण योग्य निर्णय घेत जा. इतिहास वाचा, इतिहासाची पानं चाळा, विखुरलेली पाने कुठे कुठे पडलेली शोधा. आज मोबाईल तुमच्या हातामध्ये, एक पवित्र असं शस्त्र तुमच्या हातामध्ये, ज्याचा फायदा सर्वसामान्य जनतासुद्धा घेऊ शकते. नियमामध्ये जर बसत नसेल त्याला तुम्ही टाळू शकता. मग तो निवडणूक आयोग असो,
आणखी कोणी असो, जे कोणी असेल, तर माझं हेच म्हणणं आहे की जे सत्तेची बाजू घ्यायला काहीच अडचण नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.